नमस्कार, मी सविता शरद गुंड। मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी आणि भाऊबीज निमित्त राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये मी माझी कविता स्वरचित कविता सादर करत आहे। माझ्या कवितेचे नाव आहे दीपगौरवाचा। विजयादशमी सणाला पूजा केली सरस्वतीची, विजयादशमी सणाला पूजा केली सरस्वतीची। आली दिवाळी ओढ लक्ष्मी पूजनाची, आली दिवाळी ओढ लक्ष्मी पूजनाची। केली तयारी खमंग गोड फराळाची, केली तयारी खमंग गोड फराळाची। आरास सजावट रांगोळी अन झेंडू फुलांची। चहूकडे सजले दिवे सजली रोषणाई, चहूकडे सजले दिवे सजली रोषणाई। फटाक्याच्या प्रकाशाने आसमंत उजळून जाई। जाता खरेदीला दीप तो एक मज दिसला, जाता खरेदीला दीप तो एक मज दिसला। साश्रू नयनांनी प्रज्वलित झालेला। माऊली ती होती ओवाळत फोटोला, माऊली ती होती ओवाळत फोटोला। पुत्र तिचा हो सीमेवर शहीद झालेला, पुत्र तिचा हो सीमेवर शहीद झालेला। घर अंधारात बुडाले तिचे, घर अंधारात बुडाले तिचे। उजळण्या घर हो देश बांधवांचे, उजळण्या घर हो देश बांधवांचे। घालील कोण ओवाळणी बहिणीला, घालील कोण ओवाळणी बहिणीला। प्रश्न मनात मज सतावत राहिला। उदास मनाने धरला रस्ता घराचा, उदास मनाने धरला रस्ता घराचा। पण स्मरणात राहिला तो एक दीप गौरवाचा, तो एक दीप गौरवाचा। माझी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।